म्हणजे आरोग्य सेवा. आज पण मी दावा करून सांगतो, चॅलेंज देतो मुख्यमंत्र्यांना, ते 3,000 रुपये देणार आहेत. काम दाखवणे 3,000 रुपये बोलतायत. मला 3,000 रुपये नको. तुम्ही ज्या लाडक्या बहिणींना 2100 सांगितले ना, पहिले ते 2100 द्या, मग 3,000 रुपयाची बोलणी करा. चला, मी तुम्हाला 6,000 रुपये देतो, तुम्ही चला माझ्याबरोबर कोस्टल रोडला मुख्यमंत्री महोदय. पण आपल्या मुंबईमध्ये जी आरोग्य सेवा आहे, जगात कुठेही नसेल असं आपली महानगरपालिका आहे. आपल्या महानगरपालिकेचं काम किंवा कुठच्याही महानगरपालिकेचं काम, पहिलं कर्तव्य जे असतं ते प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असतं. कदाचित आपल्या देशातली काय जगातली एकमेव महानगरपालिका असेल ज्याची नुसतं प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीत, तर हॉस्पिटल स्वतःची आहेत, ट्रॉमा केअर सेंटर स्वतःचं आहे, ओपीडी स्वतःचे आहेत, आणि त्याच्याही पुढे जाऊन 4 मेडिकल कॉलेजेस बनवणारी ही आपली एकमेव महानगरपालिका आहे. ह्याचा आपल्याला अभिमान असायलाच पाहिजे. या मुख्यमंत्री महोदय कधी आणि पहा आम्ही काय काम केलेलं आहे. शिक्षणाचा जर विचार केला तर आपल्या मुंबई महानगरपालिकेचं पुन्हा एकदा सांगतो, जगात कुठेही उदाहरण नसेल असं आपण काम केलेलं आहे. 1235 शाळा आहेत. 8 माध्यमांमधून, म्हणजे इंग्रजी आहे, सेमी इंग्लिश आहे, मराठी आहे, गुजराती आहे, उर्दू आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे, ह्या सगळ्या भाषांच्या माध्यमातून आपण 3.25 लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देतो. इथेच थांबलो नाही. उद्धव साहेबांनी 2011 साली प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं असेल टॅब्स आणलेत लहान मुलांच्या दप्तरामध्ये, म्हणजे दप्तरचं ओझं कमी होईल. डिजिटल क्लासरूम आणले, व्हर्च्युअल क्लासरूम आणले, हात दाखवा बस थांबवा, गणवेशधारक विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा आणली. आणि इथेच थांबलो नाही, तर देशात कुठेही नसेल आपल्या आणि जगात कुठेही नसेल तसं मराठी अनिवार्य तर केलंच, पण एसएससी बोर्ड सोबत आपण IGCSE बोर्ड आणला, IB बोर्ड आणला, जे जागतिक बोर्ड आहेत, CBSE बोर्ड आणला, ICSE बोर्ड आणला. मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की ज्या शाळा बंद पडत चाललेल्या, ज्या शाळांमध्ये गळती